नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत आहात ना. आपण इयत्ता चौथी विषय गणित यामधील दुसरा पाठ म्हणजे संख्याज्ञान याच्यामधील पेज नंबर 14 वरील हा स्वाध्याय पाहत आहोत. तर या पूर्ण संख्याज्ञानामध्ये आपल्याला सर्व संख्यांचं ज्ञान करून दिलेलं आहे. तर आपण त्याच्यासाठी आणखी एक्स्ट्रा काय अभ्यास करू शकतो, तर आपल्याला एक अंकी सर्वात लहान संख्या किंवा एक अंकी सर्वात मोठी संख्या 9, परत 2 अंकी सर्वात लहान संख्या 10, तसेच 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे 99, तसेच 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे 100, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999. तर असा ॲडव्हान्समध्ये थोडा जास्त अभ्यास माहिती पाहिजे. जर सर्वांच्या पुढं राहायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. मग ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर आपल्याला लगतची मागची संख्या पुढची संख्या. मग एवढे हे प्रश्न सोडवण्यासाठी पण ते जर एक्स्ट्राची माहिती असेल तर असे सोपे प्रश्न तुम्हाला पटकन सुटून जातील. म्हणजेच उदाहरणार्थ आता बघा, इथं 1000 ही संख्या दिलेली आहे आणि 1000 या संख्येच्या मागची संख्या म्हणजे 1000 ही संख्या काय, तर 4 अंकी सर्वात लहानात लहान संख्या आहे. मग 3 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या कुठली, तर 999. मग 999 झाल्यानंतर कुठली, ते 1000. मग ही पटकन आपल्याला डोक्यात क्लिक होईल जर आपल्याला थोडी माहिती असेल. तसे त्या लहानात लहान मोठ्यात मोठ्या संख्या सर्व बेसिक आहे, तर हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. तर आता ह्याच्यातही प्रश्न काय स्वाध्याय, लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या. तर मग याच्यात काय दिले, संख्या दिलेल्या आहेत त्यांनी, त्याच्या लगतची मागची संख्या आणि लगतची पुढची संख्या विचारलेली आहे. तर पहिली संख्या काय, 2999. मग याच्या लगतची मागची संख्या काय, 2999च्या लगतची मागची काय येणार, 2998. त्याच्या लगतची पुढची संख्या काय येणार आहे, 3000. आता 3800 याच्या लगतची मागची संख्या काय येणार आहे, 3799. 3800च्या लगतची पुढची संख्या, हे बघा, हे लगतची मागची म्हणजेच ही एक संख्या दिली, तर लगतची पुढची संख्या म्हणजे या संख्येच्या पुढची नाही, तर ही संख्या दिलेली आहेत त्या संख्येच्या लगतची मागची आणि लगतची पुढची संख्या लिहायची. तर 3800च्या लगतची पुढची संख्या काय, 3801. आता 7798च्या लगतची मागची संख्या काय, 7797. लगतची पुढची संख्या काय याच्या, 7799. मग पुढचा प्रश्न काय, 1000. तर 1000 ही 4 अंकी सर्वात लहानात लहान संख्या आहे, तर त्याच्या मागची संख्या काय असणार, 3 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या, तर ती कुठली आहे मग, 999. ही लगतची मागची संख्या झाली. आणि याच्या पुढची लगतची काय असणार आहे, 1001. मग 3000, आता नंतरचे काय, 3459. याच्या लगतची मागची संख्या काय येणार, 3458. त्याच्या लगतची पुढची संख्या काय येणार, 3459 झाल्यानंतर काय येणार, 60. आता 5009च्या लगतची मागची संख्या काय येणार, 5008. आणि याच्या लगतची पुढची संख्या काय येणार, 5010. तर अशाच प्रकारे ह्याच्या खालचा पण स्वाध्याय आपण पाहूया. तर याच्या खालचा स्वाध्याय काय आहेत, खालील सारणी पूर्ण करा. म्हणजे एक सारणी दिलेली आहे, एकदम सोपा स्वाध्याय आहे. तर याच्यामध्ये काय आहे, संख्या 2 संख्या दिल्या, त्याच्यातील लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती. तर या दोन्ही संख्येमधील लहान आणि मोठी संख्या कोणती, 2123. मग एवढं हे करण्यापेक्षा 2123 1968. तर 21 लहान का 19 लहान 19, त्याच्यामुळे पुढची बघण्याची पण गरज नाही आपल्याला. तर काय लिहिणार मग आपण, 19 लहान संख्या 1968 आणि मोठी संख्या 2123. याच्या खालच्या याच्यातली ही तर 23 आहे आणि इथं 24 आहे, म्हणजे 23 लहान का 24 लहान, 23 लहान, त्याच्यामुळे पुढचं बघण्याची गरज नाही. आपण इथं लगेच लिहिणार 2342 आणि इथं 2432. नंतरचं काय, 95 42 95 49. तर याच्यातलं पहिलं तर 95 सेम आहे. मग पुढचं काय, 42 आणि 49. तर याच्यातलं काय लहान राहणार मग, 9542, म्हणजेच 9542. आणि मोठी संख्या कोणती, 9549. तर पुढची संख्या पाहूयात आपण. पुढची संख्या काय, 9000. इथं 4 अंकी संख्या, इथं 3 अंकी आहे, त्याच्यात सोपंच आहे. मग लहान कुठली असणार, 3 अंकी संख्या, आणि मोठी कोणती असणार, 4 अंकी संख्या. मग या दोन्हीतली इथं 60 आहे, इथं सुरुवातीला 80 आहे. मग पुढची बघण्याची गरज नाही आपल्याला. लहान संख्या झाली 6070, मोठी झाली
8079. आता इथं काय 5 आणि इथं 7 दोन्ही पण 4 अंकी संख्या आहेत. मग इथं 5 आणि 7 आहे, पुढचं बघण्याची गरज नाही. जर संख्या म्हणजे इथं कशी 3 अंकी इथं 4 अंकी आहे तसे असेल तर पुढचं बघायला लागेल. पण इथं काय 4 अंकीच दोन्ही पण आहेत, त्याच्यामुळं नुसतं पहिला पण अंक बघितला तर याचं उत्तर निघून जाईल. मग लहान संख्या इथं 5 आणि 7 ह्याच्यामधली लहान संख्या काय येणार 5 म्हणजेच 5978. आणि मोठी संख्या काय येणार 7539. अशा प्रकारे दोन्ही पण स्वाध्याय सोपे होते. तर आपण हे दोन्ही पण स्वाध्याय सोडवलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.